कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सरोजनताई, खरंच आमच्या लीलाकडनं खूप नाही वसंतराव, आपल्या लीलाकडून. तिला आमची पण मुलगी आहे ना. आणि तुम्ही काय एवढं मनाला लावून घेताय? अहो, ही पार्टी लीलासाठीच आयोजित केली गेली होती. लीलाचं येणारं वर्ष खूप सुखात जाऊ दे, आनंदात जाऊ दे, ती सतत खुश राहू दे, म्हणूनच तर अभिरामनं तिच्यासाठी ही पार्टी आयोजित केली आणि ती होतेच आहे ना. आणि आता अभिराम तिच्या सोबत आहे. आणखी आपल्याला काय हवंय? ताई, तुमचं मन खरंच खूप मोठं आहे. हे बघा वसंतराव, मला जरी मुलगी नसली ना तरी मुलीच्या बापाचं मन मला कळतंय. आणि या घरात माणसांचा मोल अमोल आहे. हिचं इतकं सगळं चांगलं चाललंय तर ह्यांचं अजून लीला पुराण काही संपत नाही. आणि माझ्या रेऊचं कशातच काही नाही तर त्याचा साधा विचारही करत नाही येते. नाही कालिंदी, तू शांत बसू नकोस, कळलं ना? तुला काहीतरी हातपाय मारावेच लागतील. प्रमोददा, मला एक गोष्ट कळत नाहीये रे. ही लीला असं काहीतरी विचित्र का घालून आली असेल? तिला हे कोणी करायला सांगितलं असेल का? मलाही असंच वाटतंय. पण हे तिला सांगितलं कोणी असेल? आपल्या बायकांनी तर हे कोणीही केलं असलं तरी लीला, तू स्वतःच फियास्को करण्यात एक नंबरस. तुझा हात कोणीच धरू शकत नाही. तिकडे तू तोंडावर पडलीस आणि तिकडे एवाना, तुझी बहीण. ठीक आहे, मग मीच त्याला सगळं सांगतो. माझी सवत वाचतोय. अगं, तुझ्याकडे त्याचा नंबर कसा आला? वेडे, तुला काय वाटलं? अशा फालतू गोष्टी शोधून काढण्यात मला काही वेळ जाईल का? आणि तसंही त्या यशच्या डोक्यामध्ये मी अगदी फिट बसलो असणार. तुझ्याबद्दल त्याला का माहिती असेल? का माहिती असेल म्हणजे? अगं, यशचा फोन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.